आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या पद्धतीची चविष्ट मेथीची भाजी आणि सोबत तव्यावरची खमंग कुरकुरीत अळूची पानं। मेथीची भाजी। सर्वप्रथम ताजी मेथी खुडून घेतली आहे। आता मूग डाळ एका प्लेटमध्ये काढून त्यात पाणी सोडलं आणि ती भिजत ठेवली। मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली। भाजीसाठी मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण, मीठ आणि शेंगदाणे एकत्र करून छान वाटून घेतले। कढईमध्ये तेल गरम केलं आणि तयार केलेलं वाटण त्यात घातलं। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ते व्यवस्थित भाजून घेतलं। आता त्यात स्वच्छ केलेली मेथी मिसळली। भिजवलेली मूग डाळही त्यात सोडली। वरून थोडी मेथी घालून सगळं एकजीव केलं। कढईवर झाकण ठेवून भाजी साधारण 10 मिनिट शिजू दिली। 10 मिनिटांनी झाकण काढलं आणि मेथीची भाजी छान शिजून तयार झाली आहे। आपली मेथीची भाजी तयार आहे। अळूची पानं बनवूया। मिक्सरमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरे आणि मीठ एकत्र करून त्याचं छान वाटण करून घेतलं। एका भांड्यात बेसन घेतलं। त्यात हे वाटण आणि थोडी हळद मिसळली। थोडं पाणी सोडून हाताने व्यवस्थित एकजीव केलं। मिश्रण छान तयार झालं आहे। मिश्रण छान तयार झालं आहे। आता अळूचं पान घेऊन त्यावर बेसनाचं हे मिश्रण व्यवस्थित पसरवलं। पानाला सगळीकडे मिश्रण छान लागलं आहे। आता तवा गरम करून त्यावर अळूची पानं ठेवली आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतली। प्लेटमध्ये गरमागरम भाकरी वाढली आहे। त्यावर झणझणीत ठेचा आणि बाजूला मेथीची भाजी। भाकरीसोबत थोडी मेथीची भाजी आणि कुरकुरीत अळूचं पान। आता एक घास घेऊन बघूया। मेथीची भाजी एकदम छान लागते आणि कुरकुरीत अळूच्या पानासोबत ठेचा अगदी झणझणीत आणि खमंग असं साधं, घरगुती आणि चविष्ट जेवण तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा।